मित्रांनो, भारताचे पॉवर हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दुष्काळ इतका का आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? महाराष्ट्र राज्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामागची कारणे उलगडण्याच्या प्रवासाला निघताना सर्वांचे स्वागत आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, ज्यात डोंगर, पठार आणि किनारपट्टीवरील मैदाने वैविध्यपूर्ण आहेत. भारताची आर्थिक राजधानी आणि बॉलिवूडचे हृदय असलेल्या मुंबईसह भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. तरीही गजबजलेली शहरे आणि निर्मळ भूप्रदेशाच्या पृष्ठभागाखाली महाराष्ट्र एका कटू वास्तवाशी झगडत आहे. दुष्काळ राज्याचा मोठा भाग दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सोसत असून त्याचा फटका शहरी आणि ग्रामीण जनतेला बसत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ ही केवळ हंगामी घटना नाही, तर राज्याची अर्थव्यवस्था आणि जनतेचे जीवन विस्कळीत करणारी वारंवार उद्भवणारी समस्या आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीला मोठा फटका बसला आहे. राज्यात 50 लाखाहून अधिक शेतकरी राहतात, जे पिकांच्या उत्पादनासाठी मान्सूनवर अवलंबून असतात. मात्र अनियमित पावसामुळे अनेकदा या कष्टकरी व्यक्ती निराश होतात, कोरड्या शेताशी झुंज देतात आणि पीक कमी होते. या कृषी संकटाचे पडसाद शहरी भागातही उमटत असून त्यामुळे भाववाढ आणि अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे. कडाक्याच्या उन्हात पाण्याच्या टँकरवर लांबच लांब रांगा लागण्यापासून ते पाण्याअभावी शाळा बंद पडण्यापर्यंत महाराष्ट्रातील दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्याचे भीषण चित्र उभे केले आहे. पण हे सर्व प्रलय आणि उदासपणा नाही. लवचिकतेची भावना महाराष्ट्राच्या जनतेच्या नसांमध्ये खोलवर रुजलेली आहे. जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण पद्धती आणि समाजाभिमुख उपक्रमांद्वारे ते या आव्हानांना तोंड देतात, हे त्यांच्या अदम्य वृत्तीचे द्योतक आहे. मी डॉक्टर एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले, आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील दुष्काळ, त्याची कारणे आणि दुष्परिणाम, निसर्ग आणि तीव्रता, अतिजोखमीचे क्षेत्र आणि कमी करण्याच्या उपायांचा शोध घेणार आहोत. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. मित्रांनो, मग महाराष्ट्रात एवढ्या भीषण दुष्काळी परिस्थितीला कारणीभूत ठरणारे घटक कोणते? आपण खोलात जाऊया. जसजसे आपण पुढे जात आहोत तसतसे भौगोलिक पार्श्वभूमी, दुष्काळाचे स्वरूप आणि तीव्रता, उच्च जोखीम असलेले प्रदेश आणि परिस्थिती कमी करण्यास मदत करू शकतील अशा उपाययोजनांचा शोध घेऊ. महाराष्ट्राचा वारंवार पडणारा दुष्काळ का आणि कसा आहे, हे समजून घेऊन या महत्त्वाच्या मुद्द्याचा शोध घेताना आमच्यात सामील व्हा. भौगोलिक पार्श्वभूमी. दुष्काळी परिस्थिती समजून घेण्यासाठी आधी महाराष्ट्राची भौगोलिक पार्श्वभूमी शोधायला हवी. भारताच्या पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा विरोधाभासांचा देश आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम सीमेवर असलेल्या नितळ पाण्यापासून ते त्याच्या अंतर्गत भागावर अधिराज्य गाजवणाऱ्या पठारांपर्यंत आणि उंच प्रदेशांपर्यंत राज्याची भौगोलिक स्थिती जितकी वैविध्यपूर्ण आहे तितकीच मनोरम आहे. किनारपट्टीचा कोकण प्रदेश, दख्खनचे पठार आणि विदर्भ प्रदेश अशा 3 प्रमुख प्रदेशांमध्ये राज्याची विभागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. यापैकी प्रत्येक प्रदेशाचे अद्वितीय हवामान आणि पावसाचे नमुने आहेत, जे पाण्याच्या उपलब्धतेवर लक्षणीय परिणाम करतात. अरबी समुद्रालगत पसरलेल्या कोकण प्रदेशात उष्णकटिबंधीय मॉन्सून हवामान आहे. पावसाळ्यात समुद्राच्या ओलसर वायांमुळे येथे मुसळधार पाऊस पडतो. मात्र डोंगराळ प्रदेश असल्याने यातील बरेचसे पाणी समुद्रात वाहून जाते, त्यामुळे कोरड्या महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. दुसरीकडे पुणे, नाशिक सारख्या प्रमुख शहरांचा समावेश असलेल्या दख्खनच्या पठारावर अर्धशुष्क हवामान आहे. या भागात मध्यम पाऊस पडतो व काळी, सुपीक जमीन असते. परंतु पाऊस अत्यंत अनियमित आणि पावसाळ्यात केंद्रित असतो, ज्यामुळे दीर्घकाळ कोरडा पडतो. शेवटी राज्याच्या पूर्व भागातील विदर्भ भाग अतितापमान आणि कमी पर्जन्यमानासाठी ओळखला जातो. या भागात अनेकदा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. राज्यातील पाणीटंचाईमध्ये यातील प्रत्येक भौगोलिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. उदाहरणार्थ, कोकणातील डोंगराळ प्रदेशामुळे कार्यक्षम पाणीसाठा होत नाही, तर दख्खनचे पठार आणि विदर्भातील विसंगत पावसामुळे ते दुष्काळग्रस्त होतात. शिवाय पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले महाराष्ट्राचे स्थानही दुष्काळी परिस्थितीला कारणीभूत ठरते.
पश्चिम घाटात आर्द्रतेने भरलेले मान्सूनचे वारे अडवले जातात, ज्यामुळे त्यांचा बहुतेक पाऊस वायाच्या दिशेने पडतो, ज्यामुळे महाराष्ट्र जिथे आहे तो भाग तुलनेने कोरडा राहतो. आता भौगोलिक बाबींची माहिती असल्याने या दुष्काळाच्या स्वरूपाकडे वळूया. दुष्काळाचे स्वरूप व तीव्रता. दुष्काळ एकसारखा नसतो. त्यांचे स्वरूप आणि तीव्रता वेगवेगळी असते आणि महाराष्ट्राला सर्वात गंभीर अनुभव येतो. दुष्काळाचे प्रकार समजून घेऊन सुरुवात करूया. प्रामुख्याने हवामानशास्त्रीय, जलशास्त्रीय आणि कृषी असे 3 प्रकार असतात. पावसाच्या कमतरतेमुळे हवामानाचा दुष्काळ पडतो. हे महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात परिचित दृश्य आहे. मान्सून अप्रत्याशित असू शकतो आणि काही आठवड्यांच्या विलंबामुळे पावसाची कमतरता उद्भवू शकते आणि त्यामुळे दुष्काळ उद्भवू शकतो. मग आपल्याकडे हायड्रोलॉजिकल दुष्काळ पडतो, जो जलाशय, तलाव आणि विहिरींमधील पाण्याची पातळी कमी होण्याचा परिणाम आहे. या प्रकारचा दुष्काळ विशेषतः हानिकारक आहे कारण त्याचा थेट परिणाम मानवी वापर आणि शेती या दोन्हीच्या पाणी पुरवठ्यावर होतो. महाराष्ट्र हे शेतीप्रधान लोकसंख्या असलेले राज्य असल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे. शेवटी, जेव्हा पिकांना वाढण्यासाठी पुरेसे पाणी नसते तेव्हा शेतीचा दुष्काळ पडतो. शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रात दुष्काळाचा हा एक सामान्य प्रकार आहे. जेव्हा पाऊस वाया जातो, तेव्हा पीकही वाया जाते आणि शेतकरी कर्जाच्या आणि निराशेच्या चक्रात बुडतो. वर्षानुवर्षे या दुष्काळांची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. गेल्या 2 दशकात महाराष्ट्रात दर 3ऱ्या वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळाचा राज्याच्या कृषी उत्पादनावर आणि लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर खोलवर परिणाम होत आहे. या दुष्काळाची तीव्रताही चिंताजनक आहे. उदाहरणार्थ, 25चा दुष्काळ इतका भीषण होता की त्याचा फटका राज्याच्या 90%हून अधिक भागाला बसला. त्यामुळे शेती उत्पादनात लक्षणीय घट झाली आणि अनेक शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. पण ही माहिती एवढी महत्त्वाची का आहे? दुष्काळाचे स्वरूप आणि तीव्रता समजून घेतल्यास राज्याच्या शेती आणि पाणी पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधता येतो. तसेच दुष्काळ व्यवस्थापनाची प्रभावी रणनीती आखण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास मदत होते. तीव्रता जाणून कोणत्या प्रदेशांना जास्त धोका आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. जसजसे आपण पुढील दृश्याकडे जाऊ, तसतसे आपण या टोकाच्या हवामानाच्या परिस्थितीसाठी सर्वात असुरक्षित असलेल्या प्रदेशांमध्ये खोलवर जाऊ. उच्च जोखीम असलेले प्रदेश. महाराष्ट्रातील सर्वच भाग दुष्काळाने एकसारखे प्रभावित झालेले नाही. काही भागांना इतरांपेक्षा जास्त त्रास सहन करावा लागतो. सर्वात जास्त प्रभावित झालेल्या प्रदेशांचा आढावा घेऊया. महाराष्ट्रातील अतिजोखमीचे क्षेत्र प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात आहे. या भागात दुष्काळाची शक्यता जास्त असते, पण तसे का? पहिली गोष्ट म्हणजे पर्जन्यछायेच्या क्षेत्रात वसलेल्या मराठवाडा विभागात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कमी पाऊस पडतो. हा एक असा प्रदेश आहे जो शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि दुर्दैवाने अलीकडच्या वर्षात हा पाऊस विसंगत आणि अविश्वसनीय आहे. दुसरं म्हणजे कापूस लागवडीसाठी योग्य काळी माती असूनही विदर्भाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनियमित पाऊस आणि सिंचनाच्या योग्य सुविधांचा अभाव यामुळे हे घडले आहे. शेतकरी आत्महत्येचे उच्च प्रमाण दुष्काळी परिस्थितीच्या तीव्रतेचा गंभीर पुरावा म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. आता दुष्काळाचा या भागांवर काय परिणाम होतो याबद्दल बोलूया. त्याचे परिणाम दूरगामी आणि विनाशकारी आहेत. अनेकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेल्या शेतीला मोठा फटका बसला आहे. पिके वाया जातात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जाचे आणि निराशेचे चक्र निर्माण होते. पण त्याचा परिणाम केवळ आर्थिक नाही, ते सामाजिकही आहे. पाणी आणि रोजगाराच्या संधीच्या शोधात लोक फिरत असल्याने पाणीटंचाईमुळे संघर्ष आणि स्थलांतर होते. याचा परिणाम शिक्षणावर होतो कारण मुलांना, विशेषतः मुलींना अनेकदा दूरच्या स्रोतांमधून पाणी आणण्यासाठी शाळेतून बाहेर काढले जाते. शिवाय हे आरोग्याचे संकट आहे. स्वच्छ पाण्याअभावी जलजन्य आजारांमध्ये वाढ होते. अन्नधान्याचे उत्पादन घटल्याने कुपोषण ही एक सामान्य समस्या बनली आहे. खरंच एवढा अवघड मुद्दा, पण त्यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एवढा गंभीर प्रश्न समोर असताना ही परिस्थिती कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा शोध आपण पुढच्या भागात घेऊया. शमन उपाय आणि निष्कर्ष.
वारंवार पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने विविध उपाययोजनांचा अवलंब केला आहे. निसर्ग आणि मानवी लवचिकता यांच्यातील हे एक गुंतागुंतीचे नृत्य आहे. हे नृत्य महाराष्ट्र निर्धाराने आणि कल्पकतेने अग्रेसर आहे. राज्य आणि केंद्र स्तरावर सरकारने अनेक सक्रिय पावले उचलली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जलयुक्त शिवार अभियान. हा गावांना दुष्काळमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी जलसंधारणाचा प्रकल्प आहे. ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट व मातीचे बंधारे बांधणे, शेततळे खोदणे या भोवती हा चित्रपट फिरतो. खासगी संस्थाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनी सुरू केलेले पाणी फाउंडेशन हे त्याचे उदाहरण आहे, जे समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्याचे काम करते. हजारो ग्रामस्थांना जलसंधारणाच्या कामात सहभागी करून घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे सूक्ष्म सिंचन प्रकल्प. पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक पाणी कार्यक्षम असलेल्या ठिबक आणि ठिबक सिंचन प्रणालीच्या वापरास प्रोत्साहन देते. या प्रकल्पामुळे पाण्याची बचत तर झालीच, शिवाय एकूणच शेतीची उत्पादकताही वाढू शकली आहे. महाराष्ट्र सरकारही दुष्काळ निवारणाच्या कार्यक्रमांच्या उभारणीत सक्रिय आहे. यामध्ये बाधित भागांना अन्न आणि पाणी पुरवठा करणे आणि ग्रामीण जनतेच्या उपजीविकेसाठी रोजगार योजना राबविणे यांचा समावेश आहे. परंतु हे केवळ काय केले जात आहे याबद्दल नाही, काय करता येईल याचाही विचार आहे. शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे, जल व्यवस्थापन प्रणाली सुधारणे आणि हरित क्षेत्र वाढविणे हे दुष्काळाचे परिणाम कमी करण्याचे काही संभाव्य मार्ग आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची कहाणी आशेची आहे. ही एका अशा प्रदेशाची कथा आहे जी आपल्या प्रतिकूलतेने परिभाषित करण्यास नकार देते, परंतु त्यापेक्षा वर उठणे पसंत करते. आव्हाने असूनही महाराष्ट्र अधिक शाश्वत भविष्यासाठी प्रयत्नशील आहे. समस्या समजून घेणे ही उपाय शोधण्याची पहिली पायरी आहे. हा प्रवास मोठा आहे, आव्हाने अनेक आहेत, पण सामूहिक प्रयत्न आणि लोकांच्या अदम्य भावनेच्या जोरावर महाराष्ट्र दुष्काळावर मात करण्याच्या वाटेवर आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. कृपया हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बटन दाबण्यास विसरू नका.